फ्रेंड्स, तुम्ही असे प्रश्न कधी विचारले आहेत का? तू त्याची किती वेळ वाट पाहशील? तो उद्या काय करत असेल? ती 6 वाजेपर्यंत कुठे पोहोचलेली असेल? किंवा ती 2 तासांपासून काय करत राहिलेली असेल? अशा प्रकारचे प्रश्न अर्थातच आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मराठीतून बऱ्याच वेळा विचारत असतो आणि अगदी सहज आपण विचारून टाकतो. परंतु हेच प्रश्न जर इंग्रजीत विचारायचे असतील तर आपल्याला मराठीतून समजत असते की हे सर्व प्रश्न अर्थातच कोणत्या काळातले आहे? तर भविष्य काळातली आहे. म्हणजेच इंग्रजीतून आपण त्याला फ्युचर टेन्स असं म्हणतो. परंतु मग आता हेच प्रश्न जर इंग्रजीत विचारायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला अर्थातच त्याचे काळ तर ओळखता यायला पाहिजे आणि त्याचबरोबर त्या काळासोबतच त्या वाक्याची रचना मग इंग्रजीत कशी येणार आहे ते सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. तर अशा बऱ्याच प्रकारचे प्रश्न, हे जे प्रश्न मी इथे घेतलेले आहेत आणि त्या व्यतिरिक्त असे अनेक प्रकारचे प्रश्न तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये विचारत असतात. ही 4-5 प्रकारचे प्रश्न जर तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये शिकलात तर तुम्हाला अशा प्रकारचे भविष्यकाळातील कोणतेही प्रश्न अगदी सहजपणे इंग्रजीत मग विचारता येतील. त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि अर्थातच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा. तर आता इथे बघा, मी ते फर्स्ट क्वेश्चन घेतलेलं आहे. तू त्याची किती वेळ वाट पाहशील? आता हे जे मी प्रश्न घेतलेले आहेत ते सर्व भविष्यकाळातील जे त्यांचे उपप्रकार आहेत त्यांचेच घेतलेले आहेत. त्याचबरोबर हे सर्व WH टाईपचे क्वेश्चन घेतलेले आहेत. WH टाईपचे क्वेश्चन म्हणजे काय की असे प्रश्न की ज्यांचे उत्तरं ही आपल्याला अगदी डिटेलमध्ये द्यावी लागतात. मग आता बघूया फर्स्ट क्वेश्चन, तू त्याची किती वेळ वाट पाहशील? आता हा जो प्रश्न आहे किती वेळ वाट पाहशील म्हणजेच अर्थातच यावरून आपल्याला या प्रश्नावरून कळते की हा भविष्यकाळातला प्रश्न आहे. पण त्याचबरोबर हा सिम्पल फ्युचर टेन्समधला प्रश्न आहे, म्हणजे साध्या भविष्यकाळामधला WH टाईपचा प्रश्न आहे. मग हा प्रश्न इंग्रजीत बनवताना याची रचना कशी असेल ते सर्वात आधी आपण समजून घेऊ. अर्थातच WH टाईपचा जेव्हा आपण प्रश्न इंग्रजीत तयार करतो तेव्हा सुरुवातीला WH वर्डच घेतला जातो की जो मराठीत असेल. इथे आहे किती वेळ. किती वेळ म्हणजेच इथे मध्ये आलेला आहे हा प्रश्नार्थक शब्द, पण इंग्रजीत प्रश्न बनवताना सुरुवातीला प्रश्नार्थक शब्द आपण घेत असतो, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर भविष्यकाळामध्ये विल हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे आहे. आता तुम्ही म्हणाल की वेगवेगळ्या कर्त्यांसोबत काही कर्त्यांसोबत विल वापरतात, काही कर्त्यांसोबत शॉल वापरतात, पण तसं नाही. आपण इथे फक्त स्पोकन इंग्लिशचा विचार करत आहोत आणि म्हणूनच स्पोकन इंग्लिशमध्ये सब्जेक्ट कोणताही असला तरी विल हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. त्याबाबत मग इथे कन्फ्यूज होण्याची गरज नाही. मग आता इथे विल घेतल्यानंतर आपण घेत असतो सब्जेक्ट. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे V1 म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप आणि नंतर ऑब्जेक्ट, सर्वात शेवटी क्वेश्चन मार्क. तर हे साध्या भविष्यकाळामध्ये जर प्रश्न असेल तर अशा वेळेला इंग्रजीमध्ये त्याची रचना अशी करायची आहे. मग आता या रचनेनुसार जर तुम्ही हा प्रश्न इंग्रजीत बनवला तर अर्थातच तो प्रश्न तुमचा चुकणारच नाही, तो अगदी बरोबरच असेल. मग WH वर्ड कोणता आहे? किती वेळ. हा पूर्ण शब्द, दोन्ही शब्द हे प्रश्नार्थक शब्द आहेत. मग किती वेळ यासाठी आपण घेत असतो इंग्रजीमध्ये हाऊ लॉंग. हाऊ म्हणजेच किती, लॉंग वेळ. हाऊ लॉंग म्हणजेच किती वेळ. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे हाऊ लॉंग विल. त्यानंतर सब्जेक्ट का आहे? तू, म्हणजेच अर्थातच आपण त्यासाठी इंग्रजीत घेतो यू. नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? क्रियापदाचं पहिलं रूप. क्रियापद आहे वाट पाहशील म्हणजेच वाट पाहणे, म्हणजेच त्यासाठी आपण वेट हा शब्द वापरतो, तो आपल्याला V1 फॉर्ममध्येच घ्यायचा आहे. हाऊ लॉंग विल यू वेट. ऑब्जेक्ट कोणता आहे? कोणाची वाट पाहशील असं विचारलं इथे, तर त्याची, म्हणून आपण इथे घेणार आहोत फॉर हिम, किंवा त्याच्याकरता तू किती वेळ वाट पाहशील असं सुद्धा तुम्ही म्हणत असता, म्हणून आपण इथे घेतलेलं आहे फॉर हिम. हाऊ लॉंग विल यू वेट फॉर हिम, तू त्याची किती वेळ वाट पाहशील, किंवा इथे तू तिची किती वेळ वाट पाहशील, त्याची ऐवजी तिची असेल, मग इथे हर येईल, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, तो उद्या काय करत असेल. बघा आता हा जो क्वेश्चन पाहिला आपण तो आहे सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळातला. आता इथे हा प्रश्न बघा, तो उद्या काय करत असेल, म्हणजेच आपण आज म्हणतोय की तो उद्या काय करत असेल ह्या वेळेला, असं सुद्धा आपण म्हणत असतो. करत असेल म्हणजे त्या वेळेला तो ती क्रिया करत असेल भविष्यामध्ये, म्हणजे अर्थातच हा जो प्रश्न आहे तो आहे कंटिन्युअस टेन्स. आणि करत असेल म्हणजेच भविष्यात, म्हणजे अर्थातच हा प्रश्न आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्समधला, म्हणजे चालू भविष्यकाळातला हा प्रश्न आहे. मग आता चालू भविष्यकाळामध्ये इंग्रजीत रचना कशी असेल या प्रश्नाची, तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगितलं आहे की प्रश्नार्थक शब्द असला
म्हणजे इंग्रजीत प्रश्न बनवताना सर्वात आधी आपल्याला तोच घ्यायचा असतो, त्याला म्हणतात WH वर्ड. त्यानंतर तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद करता कोणताही असला तरी विलच घ्यायचं असते. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं असते सब्जेक्ट. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं असते बी. आणि हा चालू काळ आहे, त्यामुळे इथे क्रियापदाचं ING प्रत्यय असलेलं रूप हे वापरलं जाते. V1 ING म्हणजेच क्रियापद ING प्रत्यय असलेलं. सर्वात शेवटी घेत असतो ऑब्जेक्ट आणि शेवटी काय द्यायचं आहे मग क्वेश्चन मार्क. तर अशा प्रकारे हा प्रश्न इंग्रजीत बनेल या रचनेनुसार. मग WH वर्ड काय आहे? काय. म्हणजेच कायसाठी आपण इंग्रजीत वापरतो व्हॉट. त्यानंतर घ्यायचं आहे वेल. त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे. सब्जेक्ट काय आहे? तो काय करत असेल? हा करता आहे, क्रिया करणार, म्हणून इथे आपण सब्जेक्ट घेणार आहोत. तोसाठी इंग्रजीत ही वापरतो. नंतर आपल्याला घ्यायचं आहे बी. नंतर क्रियापद बघायचं, कारण त्या क्रियापदाला आपल्याला ING लावायचं आहे. मग काय करत असेल म्हणजेच करणे हे मूळ क्रियापद आहे. मग करण्यासाठी आपण इंग्रजीत वापरतो डू. मग त्याचं काय घ्यायचं आहे आपल्याला? ING प्रत्यय असलेलं रूप म्हणजेच डुईंग. व्हॉट विल ही बी डुईंग. आता ऑब्जेक्ट नाही आहे इथे, पण राहिलेला शब्द आहे उद्या, त्यासाठी आपण वापरतो टुमारो. म्हणून आपण इथे घेणार आहोत टुमारो. म्हणजेच इंग्रजीत हा प्रश्न कसा तयार झाला? व्हॉट विल ही बी डुईंग टुमारो. तो उद्या काय करत असेल किंवा ती उद्या काय करत असेल, तर ही ऐवजी इथे सब्जेक्ट शी येईल. मग आता हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातला तयार झाला? तर चालू भविष्यकाळामध्ये. जर तुम्हाला इंग्रजीत प्रश्न विचारायचा असेल तर अशा प्रकारे त्याचं स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आणि त्यावरून जर तुम्ही प्रश्न बनवला तर तो तुमचा कधी चुकणार नाही. आता नेक्स्ट बघा, ती 6 वाजेपर्यंत कुठे पोहोचली असेल? बघा आता हा प्रश्न कोणत्या काळातला आहे? भविष्यकाळातला तर आहेच. पोहोचली असेल म्हणजे उद्याचं विचारलं आहे की ती कुठे पोहोचली असेल, म्हणजेच हा भविष्यकाळातला तर प्रश्न आहेच. पण इथे काय दिलेलं आहे? 6 वाजेपर्यंत कुठे पोहोचलेली असेल, म्हणजेच तिची भविष्यामध्ये ही क्रिया पूर्ण झालेली असेल. ती पोहोचलेली असेल म्हणजे क्रिया पूर्ण झालेली असेल. म्हणजेच याचा अर्थ हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे? भविष्यकाळातला तर आहेच, पण त्याचा प्रकार कोणता आहे? तर पूर्ण भविष्यकाळातला हा प्रश्न आहे. मग आता पूर्ण भविष्यकाळामध्ये प्रश्न विचारताना त्याचं स्ट्रक्चर कसं असते, त्यालाच आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये? पूर्ण भविष्यकाळाला तर फ्युचर परफेक्ट टेन्स असं त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. मग आता याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे? तर सुरुवातीला तर मी सांगितलंच की सर्वात आधी तर WH वर्डच घ्यायचा जर प्रश्न त्या प्रकारातला असेल तर. त्यानंतर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद इथे सुद्धा काय घ्यायचं आहे? प्रत्येक ठिकाणी विलच घ्यायचं आहे. त्यानंतर घ्यायचं आहे सब्जेक्ट म्हणजेच करता असं आपण त्याला म्हणतो. त्यानंतर घ्यायचं आहे ह्याव आणि पूर्ण काळामध्ये आपण क्रियापदाचे तिसरे रूप वापरतो म्हणजेच V3 फॉर्म. आणि सर्वात शेवटी असते ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क त्याला विसरायचं नाही. बघा आता WH वर्ड आहे कुठे, म्हणजे प्रश्नार्थक शब्द मराठीत कुठे आहे. मग इंग्रजीत त्यासाठी आपण काय वापरतो? वेअर. म्हणून आपण इथे घेणार आहोत वेअर. नंतर घ्यायचं आहे विल. सब्जेक्ट काय आहे? ती, म्हणून इथे घेणार आहोत आपण शी. नंतर घ्यायचं आहे ह्याव आणि क्रियापद आहे पोहोचली म्हणजेच पोहोचणे किंवा अराईव्ह आपण त्याला इंग्रजीत म्हणतो. त्याचा V3 फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे. मग आता इथे आपल्याला घ्यायचं आहे अराईव्ड. थर्ड फॉर्म अराईव्ड. ऑब्जेक्ट नाही आहे, पण इथे काय दिलेलं आहे की 6 वाजेपर्यंत, म्हणून आपण इथे घेणार आहोत 6 वाजेपर्यंत. म्हणून आपण इथे घेणार आहोत बाय 6 o'clock. बघा अशा प्रकारे मग हा प्रश्न इथे तयार होईल. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही म्हणाल की इथे शी आलेला आहे, एकवचनी करता आला आहे, मग इथे हॅज पाहिजे, पण तसं नाही आहे. इथे हॅज येणार नाही. जेव्हा आपण पूर्ण भविष्यकाळामध्ये प्रश्न बनवतो तेव्हा त्याचं स्ट्रक्चर असं असते. त्यामुळे इथे सुद्धा करता कोणताही असला तरी तुम्हाला इथे हॅवच, ही जरी आलं असतं तरी हॅवच, आय असलं यू असलं तरी हॅवच, म्हणून इथे सी असलं तरी हॅवच येणार आहे, हॅज येणार नाही, लक्षात ठेवायचं. त्यानंतर आता लास्ट बघा. आता इथे बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, ती 2 तासांपासून काय करत राहिलेली असेल. आता इथे आपल्याला दिलेलं आहे की ती 2 तासांपासून काहीतरी करत आलेली असेल आणि नंतर पुढे सुद्धा तिची ती क्रिया सुरूच असेल. अशा प्रकारचं जेव्हा ड्युरेशन दिलेलं असतं तर त्यावेळेस तो जो प्रश्न असो किंवा वाक्य असो तो असतो परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधला. म्हणूनच हा जो प्रश्न आहे तो आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधला. म्हणजेच काय? पूर्ण चालू भविष्यकाळातला हा प्रश्न आहे. मग आता पूर्ण चालू भविष्यकाळामध्ये जर आपल्याला इंग्रजीत प्रश्न बनवायचा असला तर तो कसा बनवणार?
तर सर्वात आधी इथे सुद्धा तुम्हाला घ्यावं लागणार आहे WH वर्ड, प्रश्नार्थक शब्द. त्यानंतर घ्यायचं आहे विल. त्यानंतर घ्यायचं आहे WH वर्ड घेतल्यानंतर विल घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे सब्जेक्ट, म्हणजेच करता तुम्हाला माहिती झालेलंच आहे. त्यानंतर घ्यायचं असते तुम्हाला हॅव बीन. त्यानंतर अर्थातच हे क्रिया चालू पण असणार आहे, म्हणून क्रियापदाचं ING प्रत्यय असलेलं रूप तुम्हाला घ्यायचं आहे. जर काही प्रश्नामध्ये किंवा वाक्यामध्ये राहिलेले शब्द असतील तर ते तुम्ही घ्यायचे आहेत आणि सर्वात शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे मग ह्या प्रश्नाची इथे इंग्रजीत रचना असणार आहे. आता इथे WH वर्ड कोणता आहे? प्रश्नार्थक शब्द काय, म्हणजेच इथे कायसाठी आपण घेणार आहोत व्हॉट. नंतर विल, सब्जेक्ट आहे ती म्हणजेच शी. नंतर आपल्याला घ्यायचं हॅव बीन. इथे पण लक्षात ठेवायचं सी आहे म्हणून हॅज नाही, शी हॅव बीन आपल्याला इथे घ्यायचं आहे. त्यानंतर क्रियापद आहे करत राहिलेली असेल म्हणजे काहीतरी करत असेल ती म्हणजे करणे म्हणजेच डू, त्याचं ING फॉर्म किंवा ING प्रत्यय डुईंग. आणि नंतर आपल्याला ड्युरेशन दिलेलं असेल तर ते ड्युरेशन याच्यानंतर घ्यायचं असते. 2 तासांपासून इथे दिलेलं आहे, त्यासाठी आपण फॉर हे प्रेपोजिशन वापरणार आहोत. डुईंग फॉर 2 hours. किंवा तुम्ही हे स्ट्रक्चर लक्षात ठेवताना असं सुद्धा म्हणू शकता की V1 + ING म्हणजेच क्रियापदाचा ING प्रत्यय असलेलं रूप घ्यायचं. त्यानंतर प्रेपोजिशन घ्यायचं. सिन्स किंवा फॉरसुद्धा वापरले जाते, सिन्स वापरले जाते किंवा फॉर वापरले जाते. आणि नंतर टाईम जो असेल तो लिहायचा असतो, म्हणून आपण इथे फॉर वापरलं आणि टाईम दिलेला आहे तो 2 hours, म्हणून इथे असं आपण घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे हा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधला हा क्वेश्चन इथे तयार झालेला आहे. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे ती आम्हाला कधी भेटेल. बघा अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा आपण बऱ्याच वेळेला मराठीतून विचारत असतो. मग आता हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे तो तुमच्या लक्षात आलेलंच असेल. ती आम्हाला कधी भेटेल, एकदम साधा प्रश्न आहे. मग हा जो प्रश्न आहे तो प्रश्न वर कोणत्या प्रकारातला तो आहे त्यावरून त्याचं स्ट्रक्चर बघून तुम्ही हा प्रश्न इंग्रजीत ट्रान्सलेट करायचा आहे. याचं हे ट्रान्सलेशन मी कमेंट बॉक्समध्ये तुमचं चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे फ्युचर टेन्सचे म्हणजे भविष्यकाळाचे जे 4 प्रकार आहेत त्या 4ही प्रकारामध्ये WH क्वेश्चन कसे विचारले जातात ते त्याच्या रचनेशी शिकलो. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.